अजितदादांना नरेश अरोराचं कोटींचं कंत्राट नको होतं, त्यावरून बैठकीत वाद झाला। कंत्राट चालू ठेवण्याचा तटकरेंचा आग्रह असल्याचा अंदाज। रोहित पवारांचा गंभीर आरोप, तर अरोरानं गेल्या काही दिवसात 2 विमानं खरेदी केल्याचाही दावा। रोहित पवारांनी माझं नाव कुठे घेतलं ते सांगा, तर उत्तर देता येईल। दादांसोबत माझी भेट 3 दिवस आधी ठरली होती। माध्यमांच्या प्रश्नावर सुनील तटकरेंचं स्पष्टीकरण। अजित पवार बारामतीला कारने जाणार होते, मात्र ऐनवेळी मंत्रालयातील फाईल क्लिअर करण्यासाठी प्रफुल्ल पटेल की कोणाचा फोन आला, त्यानंतर प्रवासाचा निर्णय बदलला। रोहित पवारांनंतर प्रमोद हिंदुराव यांच्या दाव्याने खळबळ। श्रद्धांजली सभेमध्ये माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला। आमचा पक्ष एकसंघ, पटेल तटकरे नेहमी सुरेत्रा बहिणींच्या पाठीशी उभे राहिले। त्यांच्याबाबत संशय येणं चुकीचं। आरोपांबाबतचा बाईट व्हायरल होताच प्रमोद हिंदुराव यांची सारवासारव। बेसार कंपनीचे ब्लॅक बॉक्स बंद ठेवता येत नाहीत, मात्र सत्य समोर येऊ नये म्हणून ब्लॅक बॉक्स बंदचं कारण देत असतील तर दादांचा 100% घातच झाला। रोहित पवार आरोपांवर ठाम। राष्ट्रवादीचे नेते मूग गिळून गप्प का? रोहित पवारांना पडलेले प्रश्न राष्ट्रवादीच्या नेत्यांना का पडत नाहीत? पवारांच्या राष्ट्रवादीच्या विकास लवांडेंचा सवाल। विलिनीकरण होणार नाही असं चित्र जवळपास स्पष्ट। सत्तेमध्ये वाटा देण्यास तटकरे पटेलांचा विरोध, सूत्रांची माहिती। विलिनीकरणावर 16 तारखेला रोहित पवारांची पत्रकार परिषद होणार। आज दादा नाहीत, त्यामुळे मला जुनं उणं काढत बसायचं नाही। दादांची इच्छा आशीर्वादाने जे होईल ते पुढे बघूया। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरच्या प्रश्नावरून सुप्रिया सुळेंचं उत्तर। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पुढील आठवड्यापासून पक्षाच्या आमदारांच्या स्वतंत्र बैठका घेणार। प्रत्येक आमदारासोबत प्रत्यक्ष संवाद साधणार। पक्षाची आगामी वाटचाल, आमदारांचं मत आणि अडचणी जाणून घेणार, सूत्रांची माहिती। शरद पवारांना उद्या रुग्णालयामधून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता। पवारांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्याची माहिती। खोकला आणि श्वसनाचा त्रास झाल्यामुळे उपचार सुरू होते। ठाकरेंच्या शिवसेनेचे सय्यद इक्बाल परभणीचे महापौर। इक्बाल यांना 39 मतं, तर भाजपच्या उमेदवार तिरुमला खिल्लारेंना 26 मतं। काँग्रेसचे गणेश देशमुख परभणीचे उपमहापौर। परभणीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा खरा चेहरा समोर आला। 2019लाच त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे आम्हाला सरकार बदलावं लागलं। परभणीमध्ये मुस्लिम महापौर देण्यावरून शिंदेंची ठाकरेंवर टीका। निवडणुकीमध्ये महायुतीकडनं पैशाचा महापूर येऊन सुद्धा निश्चयाची भिंत तोडता आली नाही। उरण रायगडच्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या भेटीदरम्यान उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल। मुंबईतील सर्व महत्त्वाची पावसाळ्यापूर्वी कामं पूर्ण करा। प्रलंबित कामांबाबत कंत्राटदारांना कडक नोटीस द्या। कामचुकारपणा आढळल्यास ब्लॅकलिस्टेड करा। पालकमंत्री एकनाथ शिंदेंकडनं जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये आदेश। धोतर नीट नेसता न येणाऱ्यांनी आम्हाला अक्कल शिकवू नये। राज ठाकरे मोदींना घाबरतात या भगतसिंह कोश्यारींच्या टीकेचा राऊतांकडनं समाचार, तर कोश्यारींनी तुमचा लंगोट फेडला। भाजपच्या नवनाथ बन यांचा पलटवार। चंद्रपुरात ठाकरेंच्या शिवसेनेमधील नगरसेवकांना प्रत्येकी 1 कोटी दिले। राऊतांनी डोळ्यावर पट्टी बांधली का? भाजपची युतीवरून मनसेच्या संदीप देशपांडे यांची टीका। मुनगंटीवार जोरगेवार यांच्यामधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर। चंद्रपूर महापालिकेमधील महापौर उपमहापौरांच्या पदग्रहण सोहळ्यात जोरगेवारांना न बोलावल्यामुळे 16 नगरसेवकांचा कार्यक्रमावर बहिष्कार। पत्रकार परिषदेनंतर मुनगंटीवारांकडून अचानक सोहळ्याची घोषणा। बातम्यांच्या जगात TV9 मराठी पुन्हा नंबर 1। बार्कच्या रेटिंगमध्ये TV9 मराठी अव्वल स्थानी। महाराष्ट्राच्या प्रेक्षकांची फक्त TV9 मराठीलाच पसंती।